ची जी बैठक होती ती भाजपची सुरू झालेली होती आणि त्या बैठकीमध्ये आशिष शेलार असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, चंद्रकांत पाटील असतील, या सर्व नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची शिफारस केलेली होती आणि त्यानंतर आता कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती जी आहे ती मिळालेली आहे। देवेंद्र फडणवीसच हेच भाजपचे गटनेते असतील आणि त्यानंतर ते देखील तेच राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी चर्चा आहे आता ते रंगू लागलेली आहे। विधान भवनामध्ये बैठक सुरू झाली होती आणि त्या बैठकीमध्ये आशिष शेलार असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, तसेच चंद्रकांत पाटील असतील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जी शिफारस केली होती प्रस्ताव ठेवला होता आणि त्यानंतर आता त्यांच्या नावावरती गटनेतेपदी त्यांची नियुक्ती झाली आहे, त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे अशी माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे आणि मुख्यमंत्रीपदी देखील देवेंद्र फडणवीसच असणार आहेत। त्यानंतर सर्व जे तीनही नेते असतील महायुतीचे ते राजभवनात जातील आणि राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करतील आणि त्यानंतर उद्या जी शपथविधी आहे ती होणार आहे। आज गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाल्यानंतर सर्व जे महायुतीतले तीन नेते असतील, मग एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील आणि देवेंद्र फडणवीस असतील, हे राजभवनात जातील, राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करतील आणि त्यानंतर महायुतीची कुठेतरी एकत्रित पत्रकार परिषद होणार आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व ज्या काही भूमिका असतील महायुतीमधल्या नेत्यांच्या, कोणाला कोणतं खातं मिळणार आहे किंवा मंत्रिमंडळा संदर्भात महायुतीतील नेते सर्व जे काय आहे ती भूमिका आपली मांडणार आहेत। सर्व माहिती जी आहे ती या पत्रकार परिषदेमध्ये देणार आहे। तत्पूर्वी आता विधान भवनामध्ये बैठकीला सुरुवात झाली होती आणि त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे आणि त्यानंतर जो गटनेता असणार आहे तोच या राज्याचा मुख्यमंत्री के तौर पर देवेंद्र फडणवीस आ रहे हैं। प्रतिक्रिया कैसे देख रहे हैं आप इसको? यह देख रहा हूँ कि महाराष्ट्र का जननायक, बहुजन समाज का नेता और सभी लोगों के साथ काम करने वाला एक संघर्ष हो रहा है। ये बहुत बड़ी खुशी की बात है। तर आपण पाहिलं आता देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। यानंतर आता कोर कमिटीची बैठक संपलेली आहे। देवेंद्र फडणवीसांच्या नावावर कोर कमिटीच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आलेला आता फक्त अधिकृत घोषणा होणं बाकी आहे। कोर कमिटीच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब, यानंतर आता मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील हे प्रस्ताव ठेवतील आणि